मित्रहो, अनेक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. पीएम किसान सन्मान निधी या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा ऑक्टोबरमध्ये संपण्याची शक्यता आहे. सरकार दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता पाठवू शकते. अंदाजे 10 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळतील. आतापर्यंत 20 हप्ते जमा झालेले असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळालेले आहेत. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. अंदाजे 10 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळतो. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली असून PIBच्या आकडेवारीनुसार सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना 3.69 लाख कोटी रुपये वाटलेले आहेत. ही योजना शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देते. परंतु शेतकरी बंधूंनो, हा 21वा हप्ता मिळवण्यासाठी आपलं eKYC आवश्यक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा 21वा हप्ता यामुळे उशिरा येऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे KYC अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. जर तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तर तुमचा 21वा हप्ता देखील उशिरा येऊ शकतो. म्हणून तुम्हाला अजूनही 2,000 रुपये मिळण्याची संधी आहे. जर आपल्याला 2,000 रुपये गमवायचे नसतील तर आपलं eKYC ताबडतोब पूर्ण करून घ्या. याच्या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडणं आवश्यक आहे, कारण सरकार आधारद्वारे पेमेंट करत आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचा लाभार्थी दर्जा कसा तपासायचा, हे अधिकृत पोर्टल वापरून शेतकरी त्यांचा 21वा हप्ता जमा झालेला आहे की नाही हे सहजपणे तपासू शकतात. यासाठी आपण pmkisan.gov.in च्या पोर्टलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस या टॅबला आपण भेट दिल्यानंतर या ठिकाणी शोध पर्याय निवडायचा आहे आणि खालीलपैकी एक निवडा, जसे की आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर. त्यामध्ये आवश्यक तपशील आपण टाकायचा आहे. आपण आधार वापरत असेल तर आपला 12 अंकी आधार, जर बँक खाते वापरत असेल तर लिंक केलेला जो बँक खाते क्रमांक आहे तो आपण टाकायचा आहे, किंवा मोबाईल वापरत असेल तर आपण नोंदणीकृत रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जो कॅप्चा कोड आहे तो टाकल्यानंतर डेटा मिळवावर क्लिक करायचं आणि पुढे जाण्यासाठी क्लिक केल्यानंतर पुढील पेजवरती लाभार्थी तपशील प्रदर्शित केले जातं, ज्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, राज्य, जिल्हा, गाव, पेमेंट स्थिती आणि हप्त्याचे तपशील तसेच आधार पडताळणी स्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसते. येथे आपल्याला आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे समजेल. तर अशा प्रकारे मित्रहो, आपण आपलं स्टेटससुद्धा पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती जाऊन चेक करू शकता. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. म्हणजे जर त्यांचं eKYC राहिलेलं असेल पीएम किसान योजनेकरिता करायचं तर ते सुद्धा त्यांचं eKYC करतील आणि त्यांनासुद्धा दिवाळीपूर्वी सरकारची ही गिफ्ट मिळेल. मित्र, आपल्या पेजवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.